ह्याच लोकाईनं केलं जिना हरामावलं. आई मी आली. काय करत आहे तू आई? बस मा पिल्लू, बस बस आईच्या वाट्यात बस बस. आगे माय कधी आली मा? फोनही नाही मारला. आली तर जरासा फोन मारती तर इस्तान्यावर घ्यायला नसती आली का? मी कायले वजन डोहारत आणलं. हो राहू दे. मांग फोन करून आलती तर तू कुलप लावून बघून गेलती. मला माहित आहे तुझे धंदे. नाही व बाई, मरणाली गेलती. आता मरण धरण येऊन जाते तर का करावं? हो मी येतो ना तेव्हा तुले मरण येते साऱ्या जगाचे. नाही तुले मी याची खुशी मला माहित आहे. जा रे बापू खेळून घे जा. नाही व बाई, असं काही नाही मा. असं नाही असं नाही असं नाही आहे. असंच आहे असंच आहे असंच आहे. तू मरशील ना तर मी बी कुलूप लावून चालली जाईल. आगे माय कशी आहे व तू? लोक म्हणते पोरी इतकी माया नाही राहत, पोरी लाडाच्या राहते. मायले चांगलं घेऊन चालते. चल चल हेपलो नको. का बनवलं घरी जेवायला तर दे बरं थोडीस. भूक लागून गेली पोटाले. हा हाय ना बाई, मिरचीचा ठेचा हाय आणि 3 दिवसाच्या भाकरी आहे शिऱ्या. हट मला नाही चालत ते शिरा शुरा. हागी लावतं का मला पोराले मला? 3 दिवसाचे चालून आवडं चिवडं खाईन का मी हिच्या घरच्या? छी का छिछू करून आली? ठेचा देऊन आली? गावातला गुण आहे सावडून खाले. पारणू काय मले? तशी कायची पारणू खाय बाई? डिलेव्हरीची पारणू काय आई मले? अव खटे 8 वर्ष त्या लग्नाला झाले, 6 वर्ष लेकराला झाले, आता बी डिलेव्हरीची पारणूक चालूच आहे काय? नेमल्या भोकाचे. हो आई बिमाऱ्या नाही होत पारणूक केल्यानं. तुम्हाला तर समजत नाही. हा बरं आहे. पारणूक केल्यानं काही बिमारी नाही होत तर चांगलंच आहे. तशी तू काय आली? 3-4 हजार रुपये पाहिजे होते म्हटलं मले. कायले? चेकअप करायला जायचं होतं मला दवाखान्यात थोडस. काऊन? काय झालं? का झोमलं? गुप्त रोग आहे आई मले. कायले म्हणते हो बाई गुप्त रोग? रोग म्हणल्यावर भयंकरच बिमारी असन. अहो ते नाही का खाचते अंदरून मांड्या कार्या एकावर एक घासते. एका रंगाचे फल ढुंगणाला नाही का केस तोड होते, कोंब फुटते अशी. बसणं नाही होत, सुजन येते गांडीले ढुंगणाले. त्याला म्हणते गुप्त रोग. अगे माय साऱ्या बिमारीनं घेरलाय. चल रे दूर वे. तरीची म्हणून आली वासपुरीला बद तरी पाहिजे तर पांडूक चालूच आहे भोसडात चोदी. तरी पाहिजे तर पांडूक चालूच आहे ते भोसडात चोदी. पारणूक आई मी वरचीच करत होती. खाली कधी लक्षात नाही गेलं माझं. मला एक सांगवा, तुला साऱ्या बिमाऱ्या खालीच काऊन आहे? खाली माझ्या लक्षात नाही राहत आई म्हणून होऊन गेलं. ते सोड आली तर पाण्याला बी नाही विचारलं तू ना. दे ना पैसे मला जायचं आहे ना हॉस्पिटल मध्ये. मग घरचं पाणी नको पिऊ. पाऊस चाललाय का नाही तर गुंडात सरा गाळ बसलाय. दवाखान्यात चालली का नाही तिकडेच पिऊन घेजो. माहिती बाप्पा ही धोरी कशी आली तर त्या बसवाल्याने कसं घेतलं बापू बसमध्ये. बस मधल्या लोकांनी वास नसणार गदगद. अहो तर काय झालं तुझीच पोरगी होय ना त्याची बोलून आली वासाडवानी. आवत का किडे पडे तुला सगळे घरात घालू. वासाचं धन बिमारी. दे पैसे दे सोय करून येतो दवाखान्यातून. दे लवकर. इथं काय आराधन खोललं का म्या? तर नवरा काय करते धगड्या? सोडलं आई मी त्याले जिंदगी भरासाठी. मी आली इथं आता तुझ्या सोबत खाईन. का खात बाई इथं? मस्त खाजी सोय नाही, पाला पाचोडा खाऊन राहिली. आणि त्यानं तुला सोडलं का तुला त्याला सोडलं? बरी आहे चांगली होती तरी त्यानं ठेवली आणि बिमार झाली तर इथं आली सडली. नाही मीच सोडून आली त्याले. नसती किरकिर लावे मांग. तू का सांगतो वा सडले? ते सारा वास सुटून गेला. भोकावर आली असून त्याच्या पैसे लावायची आणि आता इथं आली माझ्या छातीवर. 8 वर्ष झाली तुला पडाले तर इथं घर नाही दिसलं. आता बरीच येऊन धसली आयती. 8 वर्ष पराले झाले, 6 वर्षाचं पोरग झालं तवरीक नाही दिसलं तिला घर. सड फेका चोकती झाली नेऊन धसली. कशी बोलतो वा आई तू? माय वय का जल्लाद वय? एका रंगाची कुंकार. मी डॉक्टर जवळ गेलती 1 वेळा लग्न झाल्यावर. लग्न झाल्यावर कोण? तुझ्या नवऱ्याने नेलतं का? अहो हो ना आम्ही दोघं गेलतो जोड्या घोड्यानं. हो का? मग किती लागले पैसे? एखादा लाख लागला असन. न म्हणे डॉक्टर 6-6 महिन्याने येत जा बाई चेक कराले. म्हणूनच घे त्याच्या भोकावर आली तुला पैसे लावायची. डॉक्टर कवरी ठीक होणार आहे? नाही आई डॉक्टर म्हणत होता हे बिमारीनं लागत आहे. आपल्या घरी कोणाला असन म्हणून मला झाली. अगे हो त्या बापाले होती त्याला बी त्याच्या मायची लागली होती. बुडीले बी होती सडली बुडी. हो का बाई? तसा बाबाचा इलाज कुठे झाला? मी पण जाऊन पाहतो त्या डॉक्टर जवळ. कसा मसा आराम लागून जाईन मले.
त्याला काही इलाज नाही राहत बाई. मी एकच आखरी इलाज केला होता, सांग का तुले? हो सांग ना ग आई. माचीसची काडी लावून त्याला जिंदा पेठाला उभा कडक कडक. आज बिमारी खालून बुड्यापासून खतम. ना पैसा लागला ना पाणी, पण त्या ढुंगणात कशी गेली ते बिमारी काही समजलं नाही. ये बाई तुले बी पेटवतो. त्याची गाडी नाही ये ये. नाही बापा, मी पैसा झोकीन पण मावाला जीव वाचवीन. तर भीक मागे मला काय मागायला आली, लावून घेते ना तूच. कधी कधी असा वेळ येते बाई, पैसा बी कामात नाही येत. कोणला जीव चाललाय ते किती पैसा फेकन तरी मरणच आहे तुले. जातो तू, नाही वाचत तू. झालं खेळ खतम. वासाडी येऊन राहिला. लय काम बेकार झालं तुझं. जागेवर राहते पैसा पण माणूस नाही वाचत कधी कधी. किती होता लय बेकार काम झालं. आता तू मरून जात. एक काम कर, काही एवढा पैसा फेकू नको पाण्यावानी. झालं आता तुझं काम झालं. तू हिरवी पडली, नख बी चांगले पिवळे पिवळे येऊन गेले आणि डोळे बी अंदर चालले खोल. आणि यम तुझ्या डोक्यावर नसताना दिसून राहिला. मला कधी बी नेऊ शकते तुले. आलाच होय तो. आजची आखरी रात्र पाहून घे तू. रातभर झोपून जा. उठत का नाही उठत माहित नाही. आणि पोट्याची चिंता बी नको करू. त्याला त्याच्या बापाजवळ नेऊन ठेवन मी. अगे माय रडत का हसत? तू माई नाही राहू शकत बाई. मला माहित आहे तू माई सावतर मायाची आहे. मी एवढी दुखापंताची आली, माझ्या दुखणं नाही दिसून आले तुले हे दिसून आलं बरोबर. हिरवी पडली पिवळी पडली एम दिसून आले. यम दिसून आले का तुले बरोबर दिसत नाही. भोकणी आहे तू भोकणी. दुखापंताची आली. अव सडून गेली तू. सडून सोयती राहिली असती तर मी ठेवली असते ना, केली असं तुझं सगळं. त्याच्या नवऱ्याच्या नाही करणं झालं, माया करायला चालली का तू? त्याला तर लावून टाकली माचीसची काडी. मी सडीन तरी मला हात नको लावजो. कामाला काही कायच्या वास कायच्या वासवायची काजरलं जी एका रंगाचा वास येऊन राहिला काकू. माझी वहिनी जरल्याचा वास नाही हो या. हे हागले असं पाणी नसून टाकले. छी दलित बाई. एक नंबरचा गदाडा वापडा यायचा ना, खाणं ना हागणं रस. अगे माय भालू हट्ट माय शालू काही आली व. अहो बरोबर बोलली. भालू सारखीच तर दिसून राहिली. दवाखाना करायला आली बा. बरं नाही वाटत होत. काऊन का झालं? तसं झालं का? हे भाडीत जाऊ दे. पहिले हे सांग वास कायच्या येऊन राहिला. घम घम उभं नाही राहू लागून राहिलं. मोठा गदाड वापराय तुमच्या काकी. आगी भोके दिसून नाही राहिला का तुले? हे बिमार आहे. येऊन घासली मा घरात 10 बिमाऱ्या घेऊन. कायच्या वास होय कायचे करत आहे तुम्ही? ह्या पोट्ट्यासाठी केळं घेतले होते 2 दिवसापासून खाल्ले नाही, सडून गेले असं. त्याच्या वास होय. नाही केळाचा वास नाही वे. ते नाही का किडे पडते, मांस गळते, डवा पडते, त्याचा वास होय त्याचा. केळातच किडे पडले सांगून आलं इथं. नाही व बाई, हे इलेच बिमाऱ्या हाय. 10 बिमाऱ्या घेऊन आली. हो काकी. नाही जी, एवढी भयंकर बिमारी नाही आणि लागत पण नाही आहे. बसायला बाई कायच्या उभ्या हाय. बसून जा ना मा. हो बसतो. पहिले इले बाजूले करा. एका कोणत्यात करा. वास येऊन राहिला गद गद. बरोबर आहे. होय व बाई इकडे वय. कोणत्यात वय? हो आई तुझ्या जवळ बसतो. तिकडे वय ना. तिकडे वय. चल बाय ना इकडे वय. बिमारी बसा बाई. बसून जा. इले हाकलून करणं टाकायची तुम्ही. काही बोलता का बाई? पोरगी होईन तिची. इले फेकून टाका. अव बाई कायची हाकलून राहिली. खटीत जायला तयार नाहीये. निघाले तयार नाही. तू बसलीच नाही. मला कोणाच्या हात आसरा नाही आहे बाई. सारे इटारून गेले. मागे चुप मेली नाही मी. जेव्हा पडून गेली तेव्हा लागलं तुला हात हसरा. कशी पळाली सपकन. तुले तर म्हटलं होतं आई का माझ्या लग्न लावून दे, पण तू नाही लावून दिलं. मग बघून नाही करू तर का करू? तुम्ही काही कमी बदमाश नाही काकी. तुमच्यात बी काही गुण असन म्हणूनच पोरगी बघून गेली. हा सांगता नखरे तुम्ही. हा बी खूप तोंडाले झोमते चरचर. ह्याही काही कमी नाहीये. दिसूनच राहिले लसलं. हो जी काकू लई बदमाश होती. हे मले फोनवर नाही बोलू दे, घुमाला नाही जाऊ दे. मग का करणार आहे मी पाहिलं एक बॉयफ्रेंड बघून गेली त्याच्यासोबत. मग गलती केली का मी? नाही हो बाई, तुझं काही चुकत नाही. मला माहित आहे ती मायच बदमाश आहे. एका रंगाची. आमचं चुकलं ना. आम्ही ना अरेंज मॅरेज केले. आम्ही ना घरच्याच्या मतानं केलं लग्न. ते बरं आहे. फटकन पाहायला का चाललं बघायला. हो काकी मला एक गोष्ट सांगा. माईच्या कुत्र्याले ना गाव पडला. मग त्याला झालं रिॲक्शन. मग त्याच्यात पडला डवा इथला. मग त्याला पडले किडे. आता का करू काकी? तो डवा सोकला पाहिजे याच्यासाठी आणि किडे मेले पाहिजे. मग कुत्र ठीक होते. अशी गोष्ट आहे बाई. नाही बेकार झालं.
एक काम कर तू आता, एक मोठा जात गंज घे, त्याच्यात गुंडभर पाणी टाक न तो गंज ठेव गॅसवर आणि चांगला खद 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 उकडे येऊ दे फल फल. काकी सीधा पुरा पाण्याच्या गुंडीत ठेवला तर नाही चालणार का? जा भोकात मी नाही सांगत, आपलीच कदर कदर करून राहिली इथे. जा. अशीच करते हो बाई, अशीच करते, मला बी अशीच करे डस. अहो तू चूप राह ना, सांगायची काकू तुम्ही. त्या पाण्याला आता चांगलं गद गद उकडे येऊ दे ना, कुत्र्याला उचल रसलो आणि त्या पाण्यात सोडून दे. हॉटडॉग तवा पुलाव. काकू कुत्र मारणार नाही का? गरम पाण्यात उचलून टाकलं तर त्याच्या डुंगणाला चटके नाही लागणार का? अगे मेल्यावर कायची चटके लागेल त्याचा ढुंगणाले. मी तर मजाक करतो, ती सांगतो ऐक. मी म्हणलं पाणी उकडतले मजाकच करून घेतो, पण आता सांगतो ऐक चांगलं. आता चांगलं पाण्याला तर उकडे आल्या, चांगली लाल लाल 2 वाट्या हिरती घे, झलझल झोमणारी. चांगली हिरव्या मिरच्याची नको घ्यायचो, लालच मिरच्याच घ्यायचो. 2 मोठाले कांदे घ्यायचो, चांगले बारीक कापून काढजो. त्याचा कर्ज पेस्टन भरतो त्याचा डोंगणामध्ये. पुरा डवस गायब होते, रातभरात सोकून जाईन, आराम पडून जाईल. मग वहिनी तुम्ही ना गरम पाण्याचं नाही सांगितलं, त्याचं काय करायचं? हा त्या पाण्याचं उरलं आलं. तू का नाही त्याच्या डोंगणाला कांदा लावशील का नाही, ते किडे फाड पडून उडते अंगावर. तर तू काय करतो, आपल्या सेफ्टीसाठी आपलं अंग धुतो त्या खद खद गरम पाण्यानं. आपली केअर करा लागते, आपली पारणूक आपल्याला करा लागते. हो काकू, त्या बाबतीत ना मी बहुत कॉन्शियस आहे. हो पारणूक करते ते, म्हणून सडून गेली खालून गदाडी गद गद. अहो तर चूप राह ना, कतर 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 तेव्हाची करून आली. चूप. पहा अशी बोलते, का केलं नाही का म्हणलं, कुठे त्याची गाडी. तुम्ही ऐका जोकडे वहिनी, माकडे एक मांजर आहे, तिचे लद्द लद्द मासच करून आलं बापा. त्याच्यासाठी काही उपाय सांगा बरं. तिला घरगुती उपाय केला, डॉक्टर पाशी नेला, लेप लावला, घरगुती उपाय केले तरी जागेवर नाही येऊन आली बिचारी. का घरगुती उपाय करता तुम्ही? एक काम करा, चांगला दवाखाना करा, नाही तर त्याच कुत्र्याले मांजरीले खाले लावा. मजाक केली, मला बी हा ताईसारखी मजाक करायची आदत आहे. तसं सगळंच तुमचा माजरीले कुत्र्याले काऊन झालाय जी बिमाऱ्या. अहो हे काय सांगते बाई, मी सांगतो पुरी सडून गेली आहे कुत्र्या माजरी खालून. हे काय सांगते, माजरी बोक्याचं न याचं न कुत्र्याचं सांगून राहिली. आपलं सांग ना, का मला झाला एवढं सगळं म्हणून मार सांगून राहिली तिथं. अहो बाई सांगतो तुम्हाला, हे अंदरून सडून गेली आहे. डॉक्टरनं बी सांगितलं लागण बिमारी याच्या दूर राहा म्हणे. आम्हा बिमारी होईल, चला वहिनी भागा लवकर. सगळं ते याची पाहिजे आलं, सगळ्या लोकांना पेरून दिलं. आता का विन तू मावली आल्या गावात, हे बी गाव सोडून जावं लागते मला. आपल्या घरी झालं, निघणं बाई निघणं, लावतो दरवाजा मी.